लक्ष असू दे हा. आज आशीर्वाद दे बाबा. अरे सर क्या बात आहे केदार सर. तुम्हाला खरं सांगू सर, म्हणजे मला ना तुमच्याकडे बघून असं वाटतं की तुमच्या कामाचा स्पीड जो आहे ना तो जबरदस्त वाढला सर. म्हणजे नाटक झालं की लगेच सिनेमा, सिनेमा झाला की लगेच नाटक, परत नाटक, परत सिनेमा. वा वा वा. म्हणजे ना तुम्हाला व्यसनच लागलंय सर ह्या कार्यक्रमात येण्याचं. खरं सांगा ह्या कार्यक्रमात तुम्हाला यायला भेटावं म्हणून तुम्ही पिक्चर केला ना. अरे मी मनातलं ओळखतो ना. मला काय हे माझं टॅलेंट आहे ओरिजिनल. पहिले माझ्या मनातलं ओळखण्याचं ते केदार सरांनी ढापलं, पण मी काय बोललो नाही. त्याच्यावर अख्खा पिक्चर केलं त्याने अगं अरेच्या. मी सगळं मनातलं ओळखू शकतो सर. म्हणजे तुम्ही हात द्या हातात, तुमच्या मनातलं सगळं ओळखू शकतो सर मी. हा अरे काय चालू आहे रे तुमचं रे. पहिल्यापासून प्रत्येक पंचला हसत आलो रे मी. नुसतं हसण्यावर नेऊ नका रे, प्रमोशनचं बघा रे काहीतरी. मला कार्यक्रम आवडतो, वाटल्यास तर 4-5 पंच माझ्यावर अजून टाका, पण प्रमोशनचं विसरू नका. ऐका ना प्रमोशन. अरे यार हा अगं बाई आरेच्या 2 मध्ये सिद्धार्थला मी ॲटम बॉय म्हणून घेतलंय खरं आहे, पण पुढच्या पिक्चरमध्ये नाही घेता येणार. पुढच्या पिक्चरमध्ये भारत गणेश पुरेच योग्य आहे. अरे यार काय डेव्हलप केली यार पर्सनॅलिटी भारतने यार. मान गया यार, मान गया. हॅट्स ऑफ त्या पोराला यार. तो थांबेच ना तो बोल. मी तुम्हाला सांगतो मिशी कापली ना तर सेम टू सेम अंकुश चौधरी. अरे बापरे सिद्धार्थ जाधव क्या बात आहे सर. तुमच्या मनातलं मी ओळखून घेतो सर. तुमच्या मनात म्हणजे यांच्या मनातलं म्हणजे एकदम कोणी ओळखू शकते. एकदम निरागस गोंडस पोरासारखं यांचं मन आहे सर. वा 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 वा. केदार सर काय चालू आहे सर तुमचं. किती वेळा नुसतं मला तुम्ही आयटम बॉय म्हणून उभं करणार. एकदा तरी लीड रोल मध्ये घ्या हो सर. माझा प्रॉब्लेम आहे मी बोलू शकत नाही आणि तुम्ही तर अजिबात विषय काढत नाही सर. म्हणजे मन असं एकदम असं उघडच झालंय. मन उघड झालंय माझं. अरे बाप रे बाप. अरे यार नाही निदान तर जत्रा 2 तरी करा. सगळं रेडी आहे. सगळं रेडी आहे. कुशलचं मन आहे, कुशलचं मन आहे, सगळ्यांच मन आहे. सगळं रेडी आहे. पण एक बार केलं सरांनी मला या पिक्चरमध्ये आयटम बॉय म्हणून दिलं. थोडं तरी काम मिळायला लागलं. आत्ता परवा नागेश भोसलेचा फोन आला होता. तो बोलला माझ्या चित्रपटात लावणी करशील काय. अरे आता अमृता सोनालीची सुट्टी आणि बस दहीहंड्याच्या सुपाऱ्याच सुपाऱ्या यावेळेस. सर जबरदस्त करेक्ट ना. करेक्ट. ओक साहेबाचं मन म्हणजे अरे देवा बघा कोणाचं काय आणि कोणाचं काय. रमा माधवच्या एपिसोडला मी आलो होतो तेव्हा मला यांनी कॉटन किंगचं एक शर्ट दिलं. त्याच्यानंतर मी आलो कॉफीचे 2 मग मिळाले. आज खरं माझी अजिबात इच्छा नव्हती इकडे यायची, पण बायको म्हणली घरातली गुड नाईट टी कॉईल संपली तिकडे. बापरे. त्या प्रोग्रामचे गुड नाईट स्पॉन्सर आहेत त्याच्यामुळे तुम्हाला तिकडे कॉईल देऊ ना सर. कॉईल त्याच्यात काय थँक्यू घरपोच करून देऊ कॉईल आपल्याला. अजून असं प्रत्येकाच्या मनातलं. अरे बापरे नाही नाही मॅडम नाही नाही तुमच्या मनातलं नाही ओळखणार. हात घे ना हातात. नाही नाही अरे आता कुठं करिअर सुरू झालं यार आमचं. त्यांचा हात हातात घ्यायचा आणि गचकन माणूस वर जायचा. नको नको ते आम्ही बघितलंय तुमच्या प्रोमो मध्ये. तुमचा हात हातात घेतला का माणूस लगेच वर जातो. पण काय तुम्ही आल्या तुमचा मान राखला पाहिजे. मी एक आयडिया केली. तुम्ही थांबा 1 मिनिट. आमचा बाळू आहे इलेक्ट्रिकवाला त्याच्याकडनं पंजा आणला मी. तरी बघितलं पाहिजे करंट बिरंट आहे काय. हात दाखवा. नाही आता नॉर्मल आहे पंजा लावल्यावर नाही येत. क्या बात आहे. परत मी माझ्या एका आवडत्या कार्यक्रमात आलेली आहे.
आणि पहिल्यांदा मी इथं आली तेव्हा नाना सरांबरोबर आली होती, पण तेव्हा एक मनातली गोष्ट मला बोलता आली नाही. पण भारत, आय लव्ह यू. हो रे हो. प्रत्येकाला असं वाटतं की मी बारीक झाली, म्हणजे असं फिल्मसाठी बारीक झाली, पण नाही. भारतची आणि माझी जोडी मॅच व्हावी म्हणून मी बारीक झाली. भारत किती ट्रीम अँड स्लिम आहे. असू द्या मॅडम, असू द्या, असू द्या. पण आता जी गोष्ट मी सादर करणार आहे, त्याच्यात मी बापाचं कॅरेक्टर करतोय सर. म्हणजे माझी फॅमिली अशी आहे की एक पोरगा आहे, एक पोरगी आहे, ती लग्नाची पोरगी आहे, आणि माझा एक बाप आहे सर. त्याच्यामुळे कसं आहे, आणि सगळ्यात म्हणजे तुम्हाला आता सगळ्या परंपरा महाराष्ट्रात माहीत असेल, बापाचं दुःख. पोरगी लग्नाला आले की बापाला किती तकलीफ राहतेच, आणि त्यातल्या त्यात बिना आईची पोरगी आहे सर. आई गेली आहे का तिची? आ? आई नाही आहे. नाही नाही, आई आहे, आईचं नाव बिना आहे. बिना आईची पोरगी. ही अशी सर जबाबदारी माझ्यावर पडलेली आहे सर. त्याच्यामुळे काय आहे ना सर, म्हणजे एकदा ह्या पोरीचं लग्न झालं ना की बस मी दुसरं लग्न करायला मोकळा असतो. फार गुणाची पोरगी, इतकी लकी पोरगी तुम्हाला सांगतो. पोरगी जन्माला आले आले आजी गेली. हा, म्हणजे आजी आम्हाला सोडून गेली, पण तिने माझ्या पोरीला सोडलं नाही सर. म्हणजे ते आता नंतर सांगतो तुम्हाला. गणपत हे बघा, आणि कर्जाचे हप्ते तसेच सोडून गेली. पैसे नाही, माझा बाप तीर्थरूप. त्याचे हप्ते आम्हाला फेडावं लागतं सर. अहो, तुमची नात लग्नाला आलेली आहे, तुम्ही असं काय करताय? कधी सोडणार तुम्ही हे चाळे? तरुणपणी बापाने चाळे करू दिले नाहीत, म्हातारपणी पोरगा चाळे करू देत नाही. आम्ही थेरड्यांनी चाळे करायचे ते कधी? अरे कुणी चाळे करू देत का चाळे? मॅडम व्हॉट्सअपवर आहात का तुम्ही? अरे हो, काय चाललंय पप्पा? टेन्शन हे आलं एक छोटा पिनचा चार्जर. आपल्या ताईला बघायला मुलगा येणार आहे ना, म्हणून हा हार आणलाय. अरे बाळा, ताईला बघायला मुलगा येणार आहे, तिच्या अंतदर्शनाला नाही येणार रे. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.